सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची सामनामधून स्तुती करण्यात आली। गडचिरोलीमध्ये संविधानाचे राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र आहेत। नक्षली जिल्ह्याची ओळख पोलादी सिटी अशी होणार असेल तर स्वागतच आहे। माजी मुख्यमंत्री शिंदेंवर मात्र सामनातून निशाणा साधण्यात आलाय। सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली आहे। गडचिरोली दौऱ्याची सामनामधून स्तुती करण्यात आली। पहिल्यांदा सामनामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। सामनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक, देवाभाऊ अभिनंदन या मथळ्याखाली सामनातून फडणवीसांची स्तुती करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या कालावधीनंतर सुखद धक्का। नक्षली जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी अशी ओळख मिळत असेल तर मुख्यमंत्र्यांचं कौतुकच। बीडमध्ये बंदुकीचं राज्य कायम असलं तरी गडचिरोलीत संविधानाचं राज्य होत असेल तर स्वागतच। गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा होण्यासाठी फडणवीस प्रयत्न करत असतील तर ते चुकीचं नाही। 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण हे मुख्यमंत्र्यांच्या मिशन गडचिरोलीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। गडचिरोलीच्या विकासाचा विडा आदिवासींसाठीच उचललाय हे देवाभाऊंनी दाखवून द्यावं। मंत्री मलाईदार खात्यांसाठी अडून बसले असतानाच मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीत पोहोचले। देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत पोहोचल्यानं आता विकासाचं पर्व सुरू झालंय। माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी नुसते मोटारसायकलवर फेरफटके मारले होते। शिंदेंचे फेरफटके आदिवासींच्या विकासापेक्षा ठराविक खाणसम्राटांचे टक्के कसे वाढतील यासाठीच होते असे आरोप केले गेले। आता तुम्ही म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे। ही सुवर्णभूमी आहे। तिकडलं जे मायनिंग आहे, खाण उद्योग आहे, जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे। मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं। याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे। तुम्हाला काय माहिती आहे, संवाद होत असतो की नाही होत सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये? सतत संवाद सुरू असतो। संवादाची अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो। जसा सामनातून संवाद साधला, एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत, तिकडे बंदुकीचं राज्य आहे, आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील, पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असतील तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू। यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं, पण आज किमान देवेंद्रजींनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरता जे जे काही गडचिरोलीत असतील, या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातल्या जनतेच्या डेव्हलपमेंटचे विषय असतील आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचे विषय असतील, किमान सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला, जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे, त्याकरता आनंदाची गोष्ट आहे। गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल। या आधीचं आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं विकासाचं। त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या, तिकडला येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं। त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही। देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री, आणि आधीचे जे राज्यकर्ते होते, मुख्यमंत्री होते, तर त्याच्या आधी ते मंत्री होते, तेव्हा त्यांनी गडचिरोली यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला फिरवती म्हणतात